जोपर्यंत मंदिरातली गर्दी वाचनालयाकडे वळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. तर काय वाटतं, तरुणांनी अध्यात्म आणि अभ्यास किंवा शिक्षण याची जोड कशी घालावी? मला असं वाटतं की अध्यात्म हा मनशांतीचा एक फार मोठा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, मग ते शिक्षण असो, नोकरी असो, रोजगार असो, उद्योजकता असो, कुठलंही काम करत असताना आपल्याला एक ठिकाण असावं लागतं की जिथं गेल्यावर आपल्याला मनशांती मिळेल. किंवा ज्यावेळेस आपल्याला तणाव येतो त्यावेळेस आपल्याला कोणीतरी मदतीला यावं अशी आपली भावना असेल, मग देवाकडे आपण साकडे करतो. बरोबर. देव आहे का नाहीये, का देव नावाची कोणती गोष्ट आहे, हे तर खूप फलातले विषय आहे. त्या विषयांकडे मी जाणार नाही. पण एक शक्ती मात्र निश्चित आहे आणि त्या ध्येयातले अडथळे दूर करण्याचं काम करत असते. ती शक्ती जी आहे तिला मी तर निसर्गाला देव मानणारा माणूस आहे. मी असं समजतो का हा निसर्ग हा देव आहे, कारण या निसर्गाने आपल्याला जन्म दिला आणि या निसर्गामध्येच आपण परत विलीन होणार आहे. त्याच्यामुळे हा निसर्ग आहे तो मला मदत करतो असं माझं मत आहे. तसं प्रत्येकाला कोण ना कोणी मदत करत असतं आणि आपण त्याच्यामध्ये रूप पाहत असतो. मग त्याच्यात हनुमान पाहत असतो, त्याच्यात राम पाहत असतो, त्याच्यात गणपती पाहत असतो. शेवटी सगळे एकच आहे, एक ताकद आहे जी तुम्हाला त्या ध्येयाकडे ढकलण्याचं काम करत असते, ध्येयपूर्तीच्या दृष्टीने मदत करत असते आणि त्यालाच वेगळ्या नावाने आपण अध्यात्म म्हणतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं का खूप धर्मवेडा होण्यापेक्षा आध्यात्मिक होणं हे कधी चांगलं आहे आणि अध्यात्म हा कायमच तुमच्या ध्येयपूर्तीला मदत करणारा एक सुखकर मार्ग आहे असं मला वाटतं.